श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 234. माईन भट्टाच्या अधिकाराची प्रशंसा. माईन भट्ट काही राजकीय कामासाठी नेवाशाला आले होते. भट्टोबास पूजेचे साहित्य आणण्यासाठी बाजारात गेले होते. तेव्हा बाजारात माईन भट्ट भेटले. माईन भट्टांनी भट्टोबासांना नमस्कार केला. माईन भट्टांनी विचारले, सर्वज्ञ कोण्या ठिकाणी राज्य करीत आहेत? भट्टोबास म्हणाले, येथेच पुराधिताच्या देवळात राज्य करीत आहेत. माईन भट्ट म्हणाले, हो तर मी काही राजकीय कामासाठी येथे आलो. तेव्हा काम आटोपल्यानंतर सर्वज्ञांच्या दर्शनाला येईल. मग भट्टोबास पूजेचे सामान घेऊन आले. भट्टोबासांनी आल्यावर सर्वज्ञांना न सांगता थोडा वेळ वाट पाहिली, परंतु ते आले नाहीत. मग सर्वज्ञांना पूजावसर झाला. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला, विडा घेतला. भट्टोबास विडे करून देत होते. मग भट्टोबास म्हणाले, जी सर्वज्ञांचा मैया मला बाजारात भेटला होता, परंतु दर्शनाला आलाच नाही. सर्वज्ञ म्हणाले, येईल ते तई तोची येवे जाणेल की. यावर सर्वज्ञांनी हिरे खाणीचा दृष्टांत सांगितला. कोणी एक हिरी याची खाणी खणत खणता खांब राखीती. ओदरे तेथ मध्ये टेका सुती. तयासी श्रेष्ठ कोणी हिरा सापडे. एकासी हिरकणी सापडे. एक नसुदा रिंगे निंगे एकावरी दरिडे पडे. तसे परमेश्वराच्या सन्निधानात असून भक्ती करणाऱ्यांना एकास मोक्ष होतो, एकाच देह विद्या होते, एकाच देवतेची सुख फळे होतात, एकाच प्रसाद घडल्यामुळे सृष्टी शून्य होते, तर एकाच दोषामुळे नित्य नरक होतात. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.